अथवा दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। ताता विंचू रात्री येऊन चावेल आणि गळा दाबेल, महेश कोठारेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मी मोदीजींचा भक्त आहे आणि मुंबईत भाजपचाच महापौर बनेल असं विधान महेश कोठारेंनी केलं होतं। महेश कोठारेंनी भाजपची बाजू घेतल्यानंतर राऊतांना मिरच्या झोंबल्या, पण हिरो आमच्या सोबत तर विलन तुमच्या सोबत आहे। तात्या विंचू विलन होता। संजय राऊतांचा महेश कोठारेंवरील टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। पुण्यात भाजपच्या नावाखाली काहींकडून व्यापार नैतिकता म्हणून मोहोळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। पुण्यात काही भाजपच्या लोकांकडून स्वतःचा गल्ला भरण्याचं काम धनगेकरांचा आरोप। पुणेकर म्हणून मी धनगेकरांच्या पाठीशी उभा, सत्तेत असूनही धनगेकर विषय लावून धरतात याबद्दल कौतुक। वसंत मोरेंकडून रवींद्र धनगेकरांची पाठराखण। मेधा कुलकर्णी किस झाड की पत्ती, मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करणार। रुपाली पाटील यांचा पुणे पोलिसांना थेट इशारा। शनिवार वाडा प्रकरण पुढे आणून मोहोळांवरील आरोपांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केलाय। मेधा कुलकर्णी गोंगाट करत आहेत, पण मूळ मुद्दा जमिनीच्या गैरव्यवहाराचा आहे असंही त्या म्हणालेल्या आहेत। हिंदू मुस्लिम भाई भाई सर्वांचं रक्त लाल, समाजामध्ये भेदभाव करणं योग्य नाही। शनिवार वाड्या संदर्भातील प्रश्नावरून दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। शनिवार वाड्यात नमाज पठणाच्या भाजपनं घातलेल्या गोंधळाचा निषेध। मोहोळांचं प्रकरण झाकण्यासाठी शनिवार वाड्याचं प्रकरण काढलं, इम्तियाज जलील यांचा आरोप। दिलीप मानेंना पक्षात घेण्यास भाजपा कार्यकर्त्यांकडून विरोध। भाजपच्या कार्यकर्त्यांचं भाजपा कार्यालयासमोर धरणे आंदोलन। लूट करणाऱ्यांविरोधात आम्ही काम केलं, आता लोकांसमोर कसं जायचं, शहराध्यक्षांना भाजपा कार्यकर्त्यांचा सवाल।